चांगा चिंतू रोगे व कैलासवासी शौर्य गजानन रोगे यांच्या स्मरणार्थ यमुना चांगा रोगे यांच्याकडून देण्यात आलेल्या उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक चषक समी घातकी कुमार धैर्यन समी घातकी। प्रत्येक सामन्यातील सामनावीरास उत्कृष्ट चषक शपी झेंडेकर थळ बाजार। प्रत्येक सामन्यातील सामनावीरास टी शर्ट हेमंत पडते यांच्याकडून कैलासवासी रवींद्र वामन पडते यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक शूज ट्रॅक आणि टी शर्ट भोसले वॉरियर्स थेरोंडा उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि मॅच चालू झालेला घेऊन जाते कॉम्बॉक्स कडे। धन्यवाद। सामन्याला सुरुवात झालेली आहे। पहिल्या चेंडूवर एक धाव। कृपया समोरचे जे प्रेक्षक आहेत किंवा साखर संघाचे पाठीराखे दोन्ही साखर संघाचे पाठीराखे त्यांना विनंती आहे की खाली बसून घ्या किंवा पहिल्या चेंडूवर आपण बघितलं झेल होता तो झेल सुटला। एक धाव मिळालेली आहे आणि सामन्याला सुरुवात झालेली आहे। एका धावेने सुरुवात दोन्ही प्रदीप स्पोर्ट्स साखर विरुद्ध नाकवा स्पोर्ट्स साखर या दोन साखरच्या संघांमध्ये पहिलं षटक धीरज भोईर मॅन फ्रॉम दारावे पनवेल यांच्याकडून दारावे नवी मुंबई यांच्या हातामध्ये चेंडू दिला होता। पहिला दोन चेंडू अतिशय अप्रतिमरित्या त्याने हाताळलेले आहेत। दोन्ही चेंडूंवर सिंगल्स आलेले आहे। एकेरी धावेने आपण बघतोय धावफलक हलतोय। दोन धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। अतिशय रंगतदार सामना होणार यात काही वाद नाहीये। जरी दोन्ही चषक साखर गावात एकत्ररित्या जाणार असली तरी सुद्धा प्रेक्षकांना मात्र अतिशय चांगल्या दर्जाचा सामना बघायला मिळेल यात कोणताही शंका नाही। कारण प्रत्येक प्रेक्षकाला आणि जोरकस मारण्याचा प्रयत्न करतोय। क्या लाजवाब स्ट्रोक है। चेंडू जातोय डीप मिड विकेट डोकच्या डोक्यावरून सीमा रेषा पार झणझणीत खणखणीत दंड कार बघायला मिळतोय। लाजवाब फलंदाजीचा नमुना सुमित ढोंगरेकडून बघायला मिळतोय। प्रत्येक मॅच मध्ये चांगली सलामी दिली चांगली सुरुवात करून दिली या फलंदाजांनी ती नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघाला आणि अतिशय झोकामध्ये घेऊन गेलेले आहेत ते अंतिम फेरीपर्यंत। अंतिम फेरीत कालच्या दिवसात सुद्धा आपण बघितलं तर प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाने सुद्धा अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी केली होती आणि आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत नेऊन पोहोचवलं होतं। धीरज पाटील पुढच्या चेंडूवर मात्र चांगलं कमबॅक करतोय। अक्रॉस द लाईन येऊन आडव्या बॅटने पूलचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता। प्रयत्न असफल ठरतोय। चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय। निर्धाव चेंडूची सांगता यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण सूरज पाटीलला बघतोय। वाघिवली वाडा पनवेलचा संघात हा खेळाडू नेहमी आपण त्याला आयकॉनच्या स्वरूपात प्रत्येक स्पर्धेमध्ये बघत असतो आणि त्यांचे चार मुख्य खेळाडू कोणते ते मी या चेंडू नंतर सांगतो। क्या बात है। लाजवाब क्रिकेटिंग स्ट्रोक। चेंडू वन बाउंस लॉन्ग ऑफ सीमा रेषा पार अप्रतिम असा अ दर्जाचा चौकार। ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर जातोय। धावसंख्या होती ती या वेळेला 12 धावा। हा बघतोय आपण षटकार चौकार क्रमांक आहे 47 आणि षटकार झालेत 125 म्हणजे षटकारांपेक्षा चौकारांपेक्षा षटकार बघा तिप्पट जवळजवळ होत आलेले आहेत। थोडासा दबाव निर्माण होतोय धीरजच्या गोलंदाजीवर। आडवा बॅट घेऊन जसा कोयता किंवा एखादा फलाट आडवा करतात तशा पद्धतीने आडवी बॅट घेऊन तयार होता की चेंडू तडाख्यात आला की सरळ तो भिरकावून द्यायचा डीप स्क्वेअर लेग किंवा डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये। धीरजवर त्याचा परिणाम होतो। धीरजचा दिशा थोडीशी भटकते। व्हाईट बॉलचा इशारा येतोय अवांतर धाव। पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय। हॅमरिंग करतोय प्रयत्न करतोय। जोरात आघात करण्याचा प्रयत्न केला जातोय प्रत्येक चेंडूवर। एक धाव मात्र मिळते या शेवटच्या चेंडूवर। या षटकातील पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि धावसंख्या आहे ती बिनबाद 14 धावा। नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघ प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघतोय 14 धावा धावफलकावर आलेल्या आहेत। मागच्या मॅच मध्ये सुद्धा नाणेफेकीचा केल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने फलंदाजी केली होती आणि तब्बल 73 धावांपर्यंत मजल मारली होती। विकास नाखवा वॉटर स्पोर्ट्स
हे नाव फक्त अलिबाग मध्ये गाजत नाहीये. सामना सुरू असेल परंतु एक किस्सा मला आठवला, कारण श्रीवर्धन तालुक्यामध्ये श्रीवर्धन तालुका, मसला तालुका, वेशवी गाव आणि बाणकोट गाव याच्यामध्ये एक लीग स्पर्धा होती आणि तिथे जसवेली गावामध्ये ही स्पर्धा सुरू असताना नाकवा वॉटर स्पोर्ट्स हे नाव तिथे सुद्धा मला ऐकायला मिळालं होतं आणि त्यांच्या नावानं तिथे सुद्धा एक संघ खेळला होता. तर क्रिकेटवरती अप्रतिम प्रेम आणि त्याचप्रमाणे निस्सीम भक्त असणारे नाकवा वॉटर स्पोर्ट्सचे सर्वच सहकारी यांचे आपण हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया. तर दुसऱ्या षटकासाठी संदेश मुंडेच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी त्याने काल बघायला मिळाली होती, परंतु आज त्याच्यावर आक्रमण केलं जातंय. चेंडू जातोय डीप विकेटच्या डोक्यावरून, सीमा रेषा पार, अप्रतिम खणखणीत. पुढचा चेंडू चांगलं कमबॅक करतोय. संदेश मुंडेचं स्वागत चांगलं केलं होतं सुमित डोंगरे यांनी, परंतु दुसऱ्या चेंडूवर चांगलं कमबॅक केलं. चेंडूचा टप्पा थोडासा मागे घेतला, बॅटची कडा घेतली, चेंडू गेला सूरजच्या डोक्यावरून. एका धावेसाठी धावसंख्या झालेली आहे 21 धावा, 21 रन्स. विकास आपण पाहतोय अजूनही काही प्रेक्षक आता आपल्याला जॉईन करतायत, कारण शर्यती मला वाटतं संपलेल्या आहेत. तर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय की यस, या दरम्यान एक पुन्हा एकदा मोठा फटका येणार का नाही. आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग मध्ये झेल टिपला गेलाय. आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय. तत्पूर्वी डीजे मास्टरला सुद्धा मी थांबवतोय, कारण प्रेक्षक बहुसंख्येने आपण पाहतोय या ताडभाटच्या मैदानावरती अंतिम सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय प्रदीप स्पोर्ट्स साखर थळेश्वर आणि नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर या दोन संघादरम्यान हा सामना रंगलाय. नाणेफेकीचा कौल हा प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि नाकवा वॉटर स्पोर्ट्स तिथे फलंदाजी करतोय. ठीक, या ठिकाणी जो टॉस बॉक्सच्या तिथे कॅमेरा लावलेला आहे तिथून संपूर्ण ही स्पर्धा दिसते, त्याच्यामुळे समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी कृपया तिथून थोडंसं बाजूला व्हायचंय आणि तिथे इतर कुठल्याही प्रेक्षकांनी आता येऊ नये हीच कळकळीची विनंती. ओव्हर टू कॉम्बॉक्स. शर्यतींचे प्रेक्षक आलेत, परंतु जिथे जागा मिळेल तिथून सामना बघा आणि कृपया आम्हाला थोडंसं समालोचन करण्यासाठी बघू द्या, आमच्या गुणलेखकाला बघू द्या. समोरचे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय किंवा आमच्या गुणलेखकाला विनंती करतोय की पुस्तक हातात घेऊन लिहायला सुरुवात करा तुम्ही आता उभे राहून, कारण आता आम्ही माईक घेऊन सुद्धा उभे राहतोय, कारण प्रेक्षकांना मी थांबू शकत नाही. आता चांगला चेंडू, अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू, अतिशय अप्रतिम चेंडू. बंटी बद्रिके फलंदाज केलेला आहे आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये नॉट आउट राहण्याचा मान त्याने अद्यापर्यंत पटकावलेला आहे. बघूया या अंतिम सामन्यात तो कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. परंतु बंटी बद्रिकेला संदेश मुंडे यांनी पहिला चेंडू तो आता निर्धाव टाकलेला आहे. बघूया हे द्वंद्व कशा पद्धतीने रंगणार. क्या बात है, बहुत बढ़िया गेंदबाजी, अतिशय चांगला सुरेख अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. वुडलँड स्पॉटवर चेंडू टाकतोय, थोडासा आतमध्ये वळवतोय, आडव्या बॅटने मारण्याचा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, हुकवतोय. संदेश मुंडे पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर नंतरच्या चेंडूवर चांगली कामगिरी त्याच्याकडून बघायला मिळालेली आहे. फक्त एक धाव खर्च केली उर्वरित 4 चेंडूंमध्ये, परंतु पुढच्या चेंडूवर मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत जीवित, मात्र चेंडू खाली येतोय, कोणतीही चूक करत नाहीये आणि पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये ते सुद्धा डकच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. या ठिकाणी ओवी जयेश धनु सातपाटी माशावाला यांच्याकडून 1111 रुपये देणगी आलेली आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, इस मैच की कहानी यासीन की जुबानी. पहले ओवर में 14 रन आए थे, धीरज भोईर ने पहला ओवर किया था. दूसरे ओवर में आए थे चांबारली से बिलोंग करने वाले संदेश मुंडे. हालांकि पहली गेंद पर आसमान दिखाया था, मगर कमबैक किसे कहते हैं, वापसी किसे कहते हैं, उससे बताया था संदेश मुंडे ने.
इस ओवर में देखिए पहली गेंद पर आया था छक्का, दूसरी गेंद के ऊपर आया था 1 रन। मात्र 7 रन खर्च किए हैं संदेश मुंडे ने और 2 बल्लेबाजों को चलता किया है। संदेश की गेंदबाजी अगर पसंद आई तो तालियां होनी चाहिए, बहुत ही बढ़िया गेंदबाजी संदेश। इस बीच तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं हीरामन। किसी के नाक में हीरा, किसी के कान में हीरा, मुझे हीरे की क्या जरूरत है, मेरा यार ही है हीरा। यहाँ पे हीरामन आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है करण मोरे, पालघर से तकरीबन बिलोंग करते हैं। आईएसपीएल में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। तकदीर का साथ उन्हें इस साल लगा क्योंकि वाइल्ड कार्ड एंट्री मिली थी आईएसपीएल में, वही करण मोरे स्ट्राइकिंग एंड पर। इस बीच पहली गेंद हीरामन की, वाइड का इशारा अंपायर जी का, वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ। रनों की संख्या हो चुकी है 22 रन। पहले ओवर में 14, दूसरे ओवर में 7 और इस मर्तबा वाइड के साथ शुरुआत हीरामन की। आहा, तेज तर्रार गेंद गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद तेजी के साथ गोली की रफ्तार से निकल गई थी। हालांकि उस गेंद का पीछा किया था, उस गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश की थी मगर गेंद तक नहीं पहुंच पाए। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद के साथ यहां पे की है वापसी हीरामन ने। रनों की संख्या देखिए 22 रन, बहुत ही तादाद में यहां पे क्रिकेट के दीवाने आ चुके हैं। बहुत ही जबरदस्त यहां पे एटमॉस्फेयर बनता हुआ क्रिकेटमय वातावरण। अगली गेंद हीरामन, आहा, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, स्लाइस किया था उसे 2 खिलाड़ियों के बीच में से। एक बैकवर्ड पॉइंट की दिशा में फील्डर थे, उसी के साथ विकेट कीपर। इस दोनों के बीच में फ्लाई स्लीप जिसे कहा जाता है, वहां से गेंद को निकाल दिया। डिक्लेयर जोन में 1 रन के लिए 23 रन 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 4 ओवर का यह मुकाबला है। बल्लेबाज जानते हैं कि 1-1 रन से काम नहीं बनेगा, मगर करे तो क्या करे। बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी हो रही है, निगेटिव गेंदबाजी जिसे कहते हैं। वाइड यॉर्कर ऑप्शन के बहुत बाहर की तरफ ललचाते हुए अवे फ्रॉम द बॉडी यहाँ पे गेंदबाजी करने का प्रयास और मनोबल यहाँ पे उनका साफ झलकता हुआ। बल्लेबाज को देखिए अपने आप को स्ट्रेच करना पड़ रहा है, गेंद के पीछे जाना पड़ रहा है, गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश करनी पड़ रही है, गेंद उनके फ्लॉट में नहीं देनी है। इस बीच स्लोवर 1 गेंद, बिल्कुल परख नहीं पाए थे, अपने उंगलियों को फेरा था। उंगलियां किस तरह से चलाई जाती है गेंद के ऊपर, ये तंत्र और ये मंत्र और ये कौशल्य, ये हुनर और ये आर्ट जानते हैं गेंदबाज हीरामन। हीरामन ने भी बहुत ही ज्यादा प्रभावित किया है। जी हाँ, रनों की संख्या मैं जरूर बताना चाहूंगा, 25 रन 25 रन ऑन स्कोर कार्ड, 2 विकेटों के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर। 4 ओवर का ये मुकाबला, अभी भी 2 गेंदें आना बाकी। हीरामन फिर से एक बार दौड़ पड़े, आहा, फुलर लेंथ यॉर्कर बार बार कड़वी दवाई के घूंट पिलाते हुए। जैसे मैं अक्सर कहता हूं दोस्तों कि एक तो कड़वा करेला, ऊपर से नीम चढ़ा। लगातार लास्ट 4 गेंदों में सिंगल के ऊपर बल्लेबाजों को निर्भर और शांत रहने पर मजबूर कर दिया है। जबरदस्त गेंदबाजी का नजारा, जबरदस्त गेंदबाजी की पेशकश यहाँ पे की है गेंदबाज हीरामन ने। जी हाँ, इस पर दबा गेंद स्लॉट में और उसे पहुंचा दिया है पार्किंग प्लॉट में। फिजाई हमला, गेंद को की दी है हवाई सफर। 6 रन। बड़ा धमाका, छोटा तीर घाव करे गंभीर। बहुत ही बढ़िया स्ट्रोक था ये और इस छक्के के सहायता से रनों की संख्या ने लगाई है छलांग। 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 ओवर की समाप्ती के बाद। ठीक, या ठिकाणी या व्यासपीठाच्या समोर जो प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारापाशी अनेक क्रिकेट शौकीन आहेत, त्यांना विनंती करतोय आपण प्लीज बाजूला व्हायचं। अनेक मान्यवर आलेले आहेत, अजूनही या ठिकाणी नामवंत कीर्तिवंत असं मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होणार आहे। कृपया आपण त्या ठिकाणी उभे राहू नका आणि त्याचबरोबर तिथे कॅमेरा सुद्धा आहे, जो कॅमेरा आपल्याला संपूर्ण मॅच जे आपले मित्र घरी बसून बघतायत त्यांच्यासाठी सुद्धा आहे, तरी कृपया तिथे आता येऊ नका ही विनंती। ओव्हर टू कॉम बॉक्स। अंतिम गेंद के ऊपर आसमान दिखाया है, शेर की झलक सबसे अलग। क्या कमाल का ये स्ट्रोक था।
जबरदस्त गेंदबाजी कर रहे थे, मगर अंतिम गेंद के ऊपर ओवर पिच गेंद मिली, हाफ वॉली बनाकर उससे उड़ाया था 6 रन के लिए। जी हाँ, इस मरतबा नए गेंदबाज आए हैं ओमकार पाटिल, वो भी सांबारली से बिलोंग करते हैं। अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके आए हैं। 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। देखिए तादाद, देखिए कैमरामैन फोकस करे इस सारे हमारे लाडले प्रेक्षक के ऊपर। ये पूरी तरीके से स्टेडियम खचाखच भरा हुआ। अब यहाँ पे बैठने के लिए जगह नहीं है, खड़े रहने के लिए जगह नहीं है। जो बैठे थे वो खड़े हो चुके हैं, जो खड़े हैं वो अपनी टो के ऊपर खड़े हैं। जी हाँ, इसमें दबा व्हाइट का इशारा, व्हाइट के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिला। ओमकार ने भी व्हाइट के साथ शुरुआत की है। 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मुझे ऐसा लगता है कि कम से कम यहाँ पे 50 का आंकड़ा छूना होगा, तब जाके एक मजेदार मुकाबला हमें देखने को मिलेगा। हालांकि दोनों भी टीमों में एक से बढ़कर एक खिलाड़ी है, जाने माने खिलाड़ी है। एक एक खिलाड़ी का इंतखाब यहाँ पे किया है, सिलेक्टेड खिलाड़ी है। जी हाँ, पुल करने की कोशिश कर रहे थे, हाफ ट्रैकर गेंद जरूर थी मगर मिस टाइम कर गए। गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पर तकरीबन स्टीकर पर लगी और गेंद मिड विकेट में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का मौका था। निखिल पाटिल ने अकाउंट ओपन किया है इस 1 रन के साथ। 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 5 गेंदें शेष, अंतिम ओवर प्रगति पर। जबरदस्त मुकाबला, फाइनल का मुकाबला, महासंग्राम यहाँ पे चलता हुआ। महाशिवरात्रि चषक 2025 का अंतिम मुकाबला। ओहो, करण मोरे हालांकि किस और खेलने की कोशिश कर रहे थे मगर डीप स्क्वायर लेग में गेंद ट्रैवल होती हुई दिखाई दी। वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, थोड़ा सा फंबल जरूर हुए थे मगर थोड़े से हिचकिचाहट में होने के बावजूद अपने आप को संभाला और बल्लेबाज इस मर्तबा मात्र 1 ही रन लेकर मुकम्मल कर सके। 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 4 गेंदें अभी भी शेष है। ओमकार की अगली गेंद, जी हाँ, इस मर्तबा बाएं हाथ के बल्लेबाज निखिल पाटिल उसे स्क्वायर लेग की जानिब उड़ाने की कोशिश कर रहे थे मगर क्या कमाल की गेंदबाजी हो रही है। ओमकार ने काफी प्रभावित किया है बल्लेबाजों को, बार बार यहाँ पे मिस टाइम कराते हुए, क्योंकि टप्पा खाने के बाद गेंद कभी बाहर की तरफ निकल रही है तो कभी अंदर की तरफ, यानी गेंद यहाँ पे हरकत कर रही है और इसीलिए कहा जाता है दोस्तों, हरकत में ही बरकत। इस मर्तबा ओमकार, ओहो, यहाँ पे परफेक्ट यॉर्कर, टोकशर यॉर्कर कहा जाता है। 2 टांगों के बीच में अंगूठा तोड़ने वाला यह यॉर्कर था मगर गेंद बिहाइंड विकेट चली गई थी बाय के रूप में, लेग बाय के रूप में। एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहां पे जुड़ेगा। इस 1 रन के साथ 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। लाजवाब ये मैच, अंतिम मुकाबला, महाशिवरात्रि चषक आप देख रहे हैं। एक छोटा सा गांव नौगांव मगर क्रिकेट का दीवानापन और क्रिकेट का पागलपन, क्रिकेट का जुनून इस गांव में हमें अक्सर देखने को मिला है। इस गांव से बहुत सारे खिलाड़ी बड़े प्लेटफॉर्म पर आपने देखे होंगे। देवा रोगे ने बहुत ही जबरदस्त यहाँ पे हमेशा काम किया है, अच्छी बल्लेबाजी की है। इस मैदान के ऊपर उन्होंने मेडन ओवर भी किया है, उनकी याद अब यहाँ पे आती हुई। जी हाँ, इस मर्तबा फिर से एक बार गेंदबाज ओमकार, जी हाँ, उड़ाया है, गेंद गई 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 गई, ये गई गेंद स्टेडियम के बाहर, आउट ऑफ द बार, 6 रन। किम ग्रामपंचायत माजी उपसरपंच तसा किहीम शाखा शिवसेना प्रमुख सन्माननीय पप्याजी दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मंडळाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जात आहे। त्याचबरोबर या ठिकाणी माजी सरपंच रघुनाथजी जैतू यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतोय। आणि मी विनंती करतोय पुनच एकदा, अजूनही आपण बघा प्रवेशद्वारापाशी हळूहळू प्रेक्षकांची संख्या वाढत चाललेली आहे। कृपया आपण त्या ठिकाणी थोडंसं मित्रांनो बाजूला व्हा। तुम्ही स्पर्धेचा आनंद नक्की घ्या, मात्र मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतंय। अनेक मान्यवर या ठिकाणी येणार आहेत, मार्गस्थ आहेत, ऑनवे आहेत। या ठिकाणी पप्याजी दळवी यांच्या या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान मंगेश लोंढे यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे। आणि मी प्रेक्षकांना विनंती करतोय, कृपया आपण सहकार्य करायचं आहे। अंकुश कोळी नाकवा यांचे सुपुत्र या ठिकाणी आलेले आहेत।
गोल्डन सी फ्रूट्सचे मालक त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. त्यांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारावा आणि या ठिकाणी पुन्हा एकदा घेऊन जातोय मी कॉम्बॉक्सकडे. येस, या दरम्यान सन्माननीय संजीव पाटील मल्याण यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. परंतु आत्ता जे काही प्रेक्षक आलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी काही माहिती पुरवणं माझं कर्तव्य आहे. प्रदीप स्पोर्ट्स साखर थळेश्वर विपक्ष नाखवा वॉटर स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान हा सामना रंगलाय. आता मात्र दुसऱ्या हाफमध्ये प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघाला 44 धावांची गरज असेल. निर्धारित 4 षटकांचा हा सामना आहे आणि पुन्हा एकदा आपण वळणार आहोत सन्माननीय संदीप जगे यांच्याकडे. धन्यवाद. शेख अगदी काही सेकंद. या ठिकाणी दुसरी इनिंग चालू झाल्यानंतर दो बॅट्समन पहिला षटकार टोलावेल त्याच्याकरता जयेश माशावाला खारपाटी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ओव्हर टू जगे सर. धन्यवाद. वळूया अंतिम फेरीच्या जयेश नाखवा सातपाटी येथील उपस्थित झालेले त्यांच्याकडून पारितोषिक आहे. जो कोणी या इनिंगला पहिला षटकार लगावेल त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला होता प्रदीप स्पोर्ट्स संघाने. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाने अमन्य जिंकला आणि त्यांनी सांगितलं की आपण निर्णय घेतोय की क्षेत्ररक्षण करणार. मग 4 षटकामध्ये 43 बनवल्या. 44 धावांची आवश्यकता. महाशिवरात्री चषकाची गंमत निराळी. महाशिवरात्री चषकाचा थरार निराळा. महाशिवरात्री चषकाची आठवण निराळी. महाशिवरात्री चषकाच्या खेळी निराळ्या. महाशिवरात्री चषकाची अर्थातच आपल्या सर्वांसाठी असणाऱ्या खेळाडूंची मांदियाळी सुद्धा निराळी. मग अशा वेळेला आपण सारे जण तयार झालेलो आहोत हा अंतिम फेरीचा धगधगता अशा पद्धतीने इतिहास वर्तमानात ऐकण्यासाठी. आणि मग इथे नमित पाटील आणि सूरज पाटील ही जोडी मैदानामध्ये. सामना जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघ मैदानामध्ये फलंदाजी त्यांनी केली. म्हणजेच उलेजी नाखवा यांच्या संपूर्ण संघाने पहिल्यांदा फलंदाजी मैदानात केल्यावर 4 ओव्हरमध्ये 43 धावा बनवल्यात. दोन्ही अर्थातच जरी गावांची नावं ही साखर येत असले किंवा थळेश्वर थळ असे एकत्रितरित्या आपण नाव घेत असलो तरी एवढं मात्र नक्की आहे की सर्व दिग्गज क्रिकेटपटू एकमेकांसमोर आहेत. आणि नेहमी असिन जी आपण म्हणतो ना की हा नेल बिटिंग थरार ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतो किंवा आपके भाषा में कहना हो तो काटे की टक्कर आज मैदानामध्ये आपल्याला अनुभवाला मिळावी हा आशावाद आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. आणि म्हणूनच त्या आशावादावरती आपण सारे जण जगत असतो. ते म्हणतात ना की दुनिया उम्मीद है के ऊपर कायम है. अर्थात या उम्मीदोमध्ये आपल्याला सगळ्यांना आज पुन्हा एकदा सर्व दुःख विसरायचं आहे आणि मैदानात चालायचं आहे. पहिला चेंडू कृष्णा त्रिपाठी गोलंदाजीला आले आणि पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकला. कृष्णा त्रिपाठीचे लागोपाठ दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. महाशिवरात्री चषकामध्ये आपण सारेजण अर्थातच तो अंतिम फेरीतील चषक आपल्या घरी असावा आपल्या गावामध्ये असावा म्हणून ही जद्दोजहद सुरू आहे. आणि अशा वेळेला या वेळेला एक ज्यूसी फुटबॉल देण्याचा फुलटॉस देण्याचा प्रयत्न पण तो फुलटॉस पंचांनी निर्णय दिलाय की नो बॉल आहे. आणि या नो बॉल वरती जेव्हा आपण म्हणतो ना की एव्हरी नो बॉल इज अ फ्री हिट या पद्धतीने आता उघडा डोळे बघा नीट पुढचा चेंडू फ्री हिट. कृष्णा त्रिपाठी तयार होणार फ्री हिटच्या चेंडूसाठी. पण धावफलकावरती आपण काय पाहतोय तर 22 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता. जयेश नाखवा माशावाला अर्थातच सातपाटी येथील यांच्याकडून पहिल्या षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे.
पारितोषिक पटकावू शकतात, अर्थात प्रदीप स्पोर्ट्सचे फलंदाज, जर तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला तर. पण तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण लावलेलं पाहायला मिळतंय नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंकडून. आणि विशेषतः आज आपण पाहिलं तर या दोन्ही संघाने कालच्या दिवशी पहिला अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला संघ कोणता होता तर प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ होता. त्यांनी अप्रतिम खेळ मैदानामध्ये साकारला होता. उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये असं वाटलं होतं की थोडे धडपडतात, पण अशा वेळेला केतन बाद झाल्यानंतर ऋतिक पाटील नावाच्या खेळाडूने केलेली कामगिरी या मैदानामध्ये अविस्मरणीय या सदराखाली येईल. आणि आता आपण पाहतोय निखिल झेल टेपतोय, फलंदाज बाद होणार, पहिला हादरा बसतोय. कृष्णा त्रिपाठीला मिळालेली ही पहिली सफल. आगमन झालेला आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो त्या आदरणीय सन्माननीय चित्रलेखाजी पाटील मॅडम आणि त्यांच्या समवेत अनेक मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण या विचार मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. खरोखर ज्यांच्या शुभ हस्ते काल या भव्य दिवस स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यांनी तो एक शब्द म्हटलं, अशा प्रेम त्यांचं या केजी मित्र मंडळावर की बक्षीस वितरण समारंभाला सुद्धा मी येणार आणि ते आलेले आहेत. त्यांचं मी यथोचित्त केजी मित्र मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिला तर मरुआई, माऊली सिंगम, रेवस जागृती या संघाने हायएस्ट स्कोर या स्पर्धेमध्ये नोंदवलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि दोन्ही वेळेला 81-81 हा आकडा आपल्याला पाहायला मिळाला होता. काल उपांत्य फेरीच्या सामन्यात ते पराभूत झाले. सामना अच्छा व्यासपीठावरती मान्यवर मंडळींचं आगमन झालंय. या स्पर्धेच्या प्रमुख उद्घाटक आणि पारितोषिक वितरण समारंभाच्या अर्थातच पुन्हा एकदा प्रमुख पाहुण्या या नात्याने आपण सर्वांना परिचित असणारे एक नाव ते म्हणजेच सन्माननीय चिऊताई अर्थात सर्वांच्या लडक्या चित्रलेखाताई पाटील या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय व्यासपीठावरती सामाजिक वाटचालीमध्ये, शैक्षणिक क्रांतीमध्ये आणि क्रीडा संस्कृतीमध्ये एकमेव असं नाव जे अर्थात सगळीकडे दुमदुमतंय आणि किंबहुना आपणा साऱ्या अलिबागकरांना ज्यांचा अभिमान असावा असं नाव म्हणजे सन्माननीय चित्रलेखाताई पाटील यांचं या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण स्वागत करतोय. चित्रलेखाताई पाटील यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू या ठिकाणी. आणि वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये. कृष्णा त्रिपाठी आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जेव्हा फलंदाजीला तयार होतोय. जीवित मात्रे मैदानामध्ये आलाय. याच खेळाडूला अर्थातच आपण खूप वर्ष या मैदानावरती येताना पाहतोय. एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना जीवित मात्रेने याच मैदानावरती षटकार सुद्धा लगावलेला आहे. मूळचा उरणच्या मुळेखंड मधला असणारा खेळाडू जीवित मात्रे जेव्हा मैदानामध्ये आहे त्याच्याकडून ही अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाहीये, कारण आता 20 मध्ये 41 आवश्यक आहेत. पण कृष्णा त्रिपाठी ते आव्हान कशा पद्धतीने परतून लावणार ना ते थोडं बॅटल मित्रांनो इंटरेस्टिंग असणार आहे. कारण अद्यापर्यंत आपण पाहिलं तर काही वाईट चेंडू सुद्धा आलेले आहेत. पण कौतुक करावं लागेल इथे नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघाचं सुद्धा, कारण काल ते संपूर्ण नाईट खेळ संपूर्णपणे बिझी होते. रतनबुवा ट्रॉफीला नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आमचे अर्थातच साई ॲपल पाटील यांनी हा संपूर्ण संघ बांधला. आणि यानंतर मात्र आपण पाहतोय प्रदीप स्पोर्ट्स साखर संघासाठी हा पहिला षटकार. त्याच्या नावावरती नोंदवलं सुद्धा केलं. चेक या ठिकाणी सन्माननीय प्रमोदजी घासे, रायगड बाजार, अलिबाग व्हाईस चेअरमन तथा एकविरा पतपेढी अध्यक्ष यांच्याकडून मंडळाकरता 2000 रुपयाची देणगी आलेली आहे. मी मंडळाकडून त्यांचे धन्यवाद मानतो. तसेच निमिष गजानन कवळे, निखिल गजानन कवळे उपसरपंच ग्रामपंचायत नवगाव यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं या ठिकाणी देणगी आलेली आहे. त्यांनाही धन्यवाद देतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पहिलं षटक संपलंय 10 धावा धाव फलकावरती आणि सामन्यामध्ये आपण पाहतोय 18 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. हे नवजोत सिंग सिद्धू म्हणतात ना की दुनिया एक खिलौना है, मिट जाए तो मिट्टी है, मिल जाए तो सोना है. आज मैदानामध्ये साधारण अशी परिस्थिती झाली असेल का
मला वाटतं यासिन सर अशी झाली असेल, कारण फायनल जिंकावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. शेवटी सरते शेवटी पहिला कोण याचंच उत्तर आपल्या लक्षात राहतं ना. चंद्रावरती जाणारा पहिला माणूस कोण? नील आर्मस्ट्रॉंग. पहिले अवकाशयानामध्ये जाणारी आपली भारतीय कोण? कल्पना चावला. अशी सारी नावं आपल्या पहिलं लक्षात का राहतात? 1975 साली पहिला विश्वचषक झाला, जिंकला कोणी? वेस्ट इंडिजने. T20चा पहिला विश्वचषक झाला, जिंकला कोणी? भारतीय संघाने. आणि मग पहिला क्रमांक जेव्हा लक्षात राहतो ना, तेव्हा ही चढाओढ नेहमी पहिल्या क्रमांकाची पाहायला मिळतं. आणि म्हणूनच त्यांच्यामधली ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण सारे जण आज एकवटलेले आहोत. केजी क्रिकेट मंडळाला जितके धन्यवाद द्यावे तितके कमी, असं सुंदर नियोजन त्यांनी केलेलं पाहायला मिळालं. कारण आता येणारे 17 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. येस, आणि त्याचप्रमाणे तू अगदी सुंदर इथे विषय मांडलेला आहेस. पहिलं, जसं पहिलं प्रेम किंवा पहिलं लग्न, पहिली नोकरी आणि पहिली IPL. संदीप विसरू नकोस, कारण पहिली IPL कोणी आपल्या नावी केली हे आपण सर्वजण ओळखतो, परंतु तेच आठवणीत राहिलंय. त्यानंतर कोणी किती IPL जिंकल्या हे मात्र सर्वांच्या लक्षात नसेल. अर्थात राजस्थान रॉयल्स या संघानं पहिलं IPL चे विजेतेपदक पटकावलं होतं. आणि जर आठवण IPL चे निघाले ना, तर त्यावेळचा कर्णधार शेनवॉनच्या काही स्टेटमेंट वरती यावं लागेल. अर्थात गोलंदाजीवरती कॉन्सन्ट्रेट करूया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. सूरज बाद होऊन परतलेले आहेत पॅव्हलियन मध्ये. हा एक मैदानामध्ये फलंदाज होता जो अर्थातच एक आशावाद निर्माण करत होता. प्रदीप स्पोर्ट्स साखर अर्थातच पुरस्कृत थळेश्वर थळ संघासाठी फलंदाज लगेच मैदानामध्ये जायचा आहे. वेळ घालू नका मित्रांनो. अर्थात त्या आशावादाबाबत आपण बोलत होतो ना, की स्पर्धा सुरू झाली आणि त्यानंतर अंतिम फेरीचा सामना अर्थात सुरू झाला. त्यावेळेला सुद्धा आपण म्हणालो होतो की दुनिया उम्मीदों के ऊपर कायम है. हा आशावाद निर्माण केला जाणं आवश्यक आहे. अशा वेळेला मैदानात कोणता फलंदाज ती मैदानामध्ये जबाबदारी घेणार? नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय धीरज भोईर. जीवितला या वेळेला तो मैदानामध्ये अर्थात साथ देणार आहे. मूळचा धारावीचा असणारा खेळाडू धीरजला थोडे अंशी का होईना आपली बॅटिंगची कला जी काही आहे ती जोडावी लागेल. कोणत्याही खेळामध्ये दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एक असतं स्किल आणि दुसरं असतं विल. स्किल म्हणजे अर्थातच तुमच्याकडे असणारं कौशल्य आणि विल म्हणजे तुमच्याकडे असणारी इच्छाशक्ती. तुमचं कौशल्य आणि इच्छाशक्ती जेव्हा एकत्रितपणे जोडताना तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं रती महारथी खेळाडूंच्या मांदियाळीमध्ये समाविष्ट होत असतात. विजेते सदैव लक्षात राहतात, पण त्याच वेळेला संघर्ष प्रत्येकाच्या 5वीला पुजलेला आहे. आणि जेव्हा संघर्ष जर 5वीला पुजलेला असेल तर आपल्याला त्या संघर्षातून वाट काढावीच लागेल. आणि अशा वेळेला साहिलचा पुढचा चेंडू आरसे पेंट कडून या वेळेला सुंदर फटका खेळलेले आहेत. एक फार मोठी गॅप होती वाइडेस्ट कव्हर आणि लॉंग ऑफ मध्ये तो चेस केली जाते. चेंडू सीमारेषा पार, चौकार. थळेश्वर थळ पुरस्कृत प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला या सामन्यामध्ये जर जिंकायचं असेल तर या धाबा बनवाव्या लागतील. पण दुसऱ्या बाजूला नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघाच्या बॉलिंग अटॅकला विसरून चालणार नाही. आपल्याला माहिती आहे की 4 उत्कृष्ट गोलंदाज या संघामध्ये समाविष्ट आहेत आणि सुमितने तशा पद्धतीचा प्लॅन सुद्धा केलेला आहे की मैदानात कोणत्या गोलंदाजाला पहिलं षटक द्यायचं तर त्याचं उत्तर त्याने टिक केलेलं आहे. बघा, प्रत्येकाची एक बकेट लिस्ट असते ना, की या वर्षामध्ये मला हे करायचं आहे. साधारण आपण 31 डिसेंबरला तो प्लॅन करतो. त्याच्यामध्ये जिमचा प्लॅन असेल तर तो 3 जानेवारीला संपतो सुद्धा. पण त्याच वेळेला त्या बकेट लिस्ट मध्ये खूप साऱ्या गोष्टी जोडण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करत असतो. इथे सुमितला सुद्धा माहिती आहे की आपल्या बकेट लिस्ट मध्ये असणारे 4 उपयुक्त गोलंदाज. जगे सर अगदी सेकंदासाठी थांबवतो. या ठिकाणी जयेश धनु नाकवा माशावाला यांच्याकडून जो गोलंदाज आता विकेट घेईल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ओव्हर टू जगे सर. येस हरवडे गुरुजी, सलग 2 दिवस ज्यांनी आपल्या सुमधुर संगीताने आपल्या सर्वांना नाचायला भाग पाडलं ते रुपेश साऊंड सर्व्हिसचे रुपेश आणि आमचे DJ मास्टर वितेश यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि त्यांना धन्यवाद देतोय. 14 चेंडू येणं बाकी.
सामना जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आणि आपण पाहतोय इथे एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. गोलंदाजी ज्याला आपण म्हटलं जातं ना की योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली, अचूकता हे तुमचं फार मोठं शस्त्र, जे प्रभावीपणे मैदानामध्ये वापरलं तर प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण तुम्ही उडू शकता. आज व्यासपीठावरती आपण पाहतोय आदरणीय चित्रलेखाताई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या हक्काच्या आणि लाडक्या अशा चिऊताई जेव्हा व्यासपीठावरती उपस्थित आहेत, क्रीडा संस्कृतीला एक खऱ्या अर्थानं वेगळं वलय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. केवळ क्रिकेटच नव्हे तर खेळातील जे अर्थातच खेळ मैदानामध्ये अलिबाग तालुक्यातील असेल, मुरुडमध्ये असेल, रोह्यामध्ये असेल, प्रत्येक खेळाडूच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभं राहणारं नाव या व्यासपीठावरती उपस्थित असताना एकदा स्कोर सांगूया. 12 चेंडू येणं बाकी आहे आणि धाव फलकावरती 26 धावांची आवश्यकता आहे. 18 धावा धाव फलकावरती आल्या. पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 8 आल्या होत्या आणि यसींची आता 12 मध्ये 26 हव्यात. 12 गेंदे 26 रनों की जरूरत. सही मायनों में अगर संदीप देखा जाए तो आसानी के साथ ये रन बन भी सकते हैं, क्योंकि टेनिस क्रिकेट के खेल में अक्सर हमने देखा है कि 10-12 रन आसानी के साथ आ ही जाते हैं, मगर यहाँ पे क्लासिक के गेंदबाज, उसी के साथ साथ जिनका इंतखाब हुआ है, बहुत सारे सैकड़ों खिलाड़ियों के 20 में से इनको चुन चुन के यहाँ पे अब खेलने के लिए अपने टीम में प्रवेश दिया है. इस बीच नए गेंदबाज आए हैं. मोइन शेख अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं, जबकि ये निर्णायक ओवर रहेगा संदीप, क्योंकि 12 गेंदे 26 रन. अगर यहां से ये मोइन शेख महंगे साबित हुए, 15 से 18 रन या 20 रन खर्च किए, तो फिर अंतिम ओवर में बल्लेबाजी करने वाली टीम को एक आसान सा लक्ष्य होगा और जीतना बहुत ही आसान हो सकता है. मैं फिर से एक बार बताऊंगा कि प्रदीप स्पोर्ट्स साखर अर्थात थड़ेश्वर, ये भी नाम उनसे चिपका हुआ, उनको चाहिए 44 रन. कुल मिला के 4 ओवर का ये मुकाबला, मगर मोइन का मतलब होता है मददगार, और यहाँ पे अपने टीम के लिए मददगार साबित होते हुए पहली गेंद पर बल्लेबाज को दिया है चकमा. बिंदी गेंद के साथ शुरुआत की है, आगाज किया है. आगाज इस तरह से हो चुका है तो अंजाम क्या होगा, क्योंकि अक्सर कहा जाता है कि शुरुआत अच्छी तो अंत भी भला ही होगा. ये देखिए बैक टू बैक दूसरी गेंद भी यहाँ पे बिंदी आती हुई. हालांकि एक मशहूर खिलाड़ी है, मारूफ खिलाड़ी है, स्ट्राइकिंग एंड पर जो बल्लेबाज है जीवित मात्रे. आपको याद होगा कि 18 रनों की जरूरत थी और जीवित मात्रे ने बैक टू बैक 3 छक्के लगाने का कारनामा अंजाम दिया है. और ऐसे बल्लेबाज को अगर आप बिंदी गेंदे करते हो लगातार 2 और तीसरी गेंद के ऊपर एक ही रन पर संतोष रखने पर मजबूर करते हो, तो सही मायनों में आपके पास वो क्लास है और इसी वजह से आपका इंतखाब हो चुका है. ॲब्सोल्युटली ॲग्री विथ यू. आणि ही गोष्ट सातत्याने होत नसतं. या गोष्टीसाठी तुम्हाला मेहनत करावी लागतं, तुमच्याकडे जिद्द असावी लागतं आणि विशेषतः या मैदानात अंतिम फेरीमध्ये तुम्ही खेळत आहात, हा दबाव तुमच्यावर सुद्धा आहे. अशा वेळेला मोइन शेख मैदानामध्ये काय दाखवतोय, प्रतिस्पर्धी संघातल्या कोणत्याही फलंदाजाला एक म्हणजे आपण म्हणतो ना की जाग्यावरती पूर्णपणे निष्प्रभ केलं जातं, कोणत्याही स्वरूपामध्ये रूम दिली जात नाहीये. आता धावफलकावरती काय पाहतोय, 8 चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या मैदानामधले असले सारे आविष्कार आता मोइन शेखच्या रूपाने, त्याच्या गोलंदाजीच्या रूपाने आपण पाहतोय. चांगला फटका खेळलाय, 1 धाव तर नक्की येणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही यशस्वी झालाय, पण समीकरण फार काही वेगळं नसणार आहे. 7 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. जर आज नाकवा वॉटर स्पोर्ट साखर संघ मैदानामध्ये ज्यांनी सुरुवातीला 43 धावा बनवल्या, 44 धावांचं आव्हान ठेवलं आणि मग 44 धावांचं आव्हान ठेवल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला प्रति षटकामागे 11 धावांपेक्षा कमी धावा द्यायच्या असतील तर रणनीती काय असले पाहिजे, त्याचं उत्तम उदाहरण त्याने मैदानात दाखवून सुद्धा दिलंय. यावेळेला मोठा फटका येतोय, 7 मध्ये 25 हवे असताना अप्रतिम असा षटकार. सतरा हव्यात, 6 चेंडू येणं बाकी आणि महाशिवरात्री चषकाची फायनल कुणी मारली या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात या वेळेला मैदानामध्ये अनुभवायला मिळणार. युट्यूबशी जोडल्या गेलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाला सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. आमच्या प्रोलिंग टीमच्या संपूर्ण युनिटला या ठिकाणी धन्यवाद देतो. कॅमेरामन त्याच्यासह उपस्थित असणारे आमचे इथे
डीजे ऑपरेटर यांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देतो। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपल्याला ज्यांचा भरघोस असा पाठिंबा लाभला आणि किंबहुना केजी मित्र मंडळाच्या पाठीमागे सदैव खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आदरणीय चित्रलेखाताई व्यासपीठावरती असताना या स्पर्धेला नवा विजेता यावर्षी मिळणार हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। कारण गतवर्षी या स्पर्धेचा विजेता नवगावचा संघ राहिला होता, बोडणीचा संघ अंतिम फेरीमध्ये विकासदादा दाखल झाला होता, पण आता अंतिम फेरीचा नवा विजेता आहे आणि तो नवा विजेता कोण असेल त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे। 6 मध्ये 17व्यात संदीप, एक नाव पुन्हा एकदा आपल्याला विसरता येणार नाहीये ज्याचा उल्लेख आपण इथे बिलकुल केला नाही आणि त्याला मी धन्यवाद देऊ इच्छितोय, तो म्हणजे आपला शुभम। कारण शुभमने इथे गुणलेखनाचं काम सुद्धा केलं आणि आपल्याला दोन्हीही संघामधील 12वा खेळाडूची गरज भासली नाहीये, एवढे खेळाडू त्याला पाठ आहेत। वेल डन शुभम, मनपूर्वक तुझं अभिनंदन। 5 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता। या वेळेला मोठा फटका खेळला जातोय, चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेवरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात, बंटी बद्रिके चेंडू खाली येतात, झेल टिपतात आणि फलंदाज एक वैशिष्ट्य म्हणजे केजी मित्र मंडळाच्या संबंधित असणाऱ्या सर्व महिला भगिनी खरोखर काल एक शोभा आणलीत, आजही या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत। मी या ठिकाणी व्यासपीठावर लहान मुलांना प्लीज विनंती करतोय, या महिला भगिनी आलेल्या आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी बसण्यासाठी द्यायचंय। ओव्हर टू कॉम्बॉक्स। 4 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आणि हा सामना आता हळूहळू आपण पाहतोय नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय। क्रिकेटमध्ये सत्ता आणि महासत्ता या शब्दांचे अर्थ बदलायला फार वेळ लागत नाही। कालचे सत्तेत असणारे अचानकपणे तुम्हाला महासत्तेमध्ये येताना पाहायला सुद्धा मिळू शकतात, पण त्याच वेळेला पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अर्थातच त्यांचे महासत्तापद कोसळताना सुद्धा तुम्ही अनुभवू शकता आणि म्हणूनच वेळ बदलायला वेळ लागत नाही, हे सुद्धा तेवढंच खरं आहे। 4 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता असताना आपल्या पंचांनाही धन्यवाद द्यावे लागतील, कारण ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आदरणीय सतीश कुरुप सर असतील, कल्याणी सर असतील आणि करुणा कोटियन सर असतील यांनाही मनपूर्वक धन्यवाद द्यावे लागतील। कारण मी नेहमी म्हणतो प्रत्येक घरात सासूचं सुनेबद्दल आणि सुनेचं सासूबद्दल जे मत असतं तेच खेळाडूंचं पंचाबद्दल असतं, पण अशा वेळेला पूर्णपणे बॅलन्स राहून ज्या पद्धतीने अंपायरिंग केले त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद। ओ वेल बोल्ड देखील बॉल ऑफ द डे पाहायला मिळाला फलंदाज सरांनी, यासीन सरांनी आणि साखरकर सरांनी सूचना दिलेली आहे, तरी सुद्धा गत वर्षीचा अनुभव म्हणून मी आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा विनंती करतोय, सामना संपला असं त्या ठिकाणी पंचांनी डिक्लेअर केल्याशिवाय कोणी आतमध्ये जाऊ नये, विशेष करून लहान मुलांनी मित्रांनो अजिबात जाऊ नका। ओव्हर टू कॉम्बॉक्स। आणि त्याचप्रमाणे सामना संपल्यानंतर आपलं सेलिब्रेशन नक्की करा, परंतु तोपर्यंत आपण पेशन्स ठेवा। जवळजवळ 10 ते 15 मिनिटं आपण नक्कीच डीजे इथे वाजवणार आहोत। 3 चेंडू येणं बाकी, 16 धावांची आवश्यकता। उल्लेश नाकवा यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आता आलंय, कारण त्यांना माहिती आहे की 2025 वर्ष साखर गावचं आहे। मी एकत्र बोललोय राजनजी, हे साखर गावचं आहे। आणि बघा तिथे दत्ता नाकवांनी अगोदरच सेलिब्रेशन करायला सुरुवात केलंय अमनच्या बॅट मधून। अरे हा षटकार आला असता तर अमनला 10,000 रुपये मिळाले असते, पण ती 16 धावांची आवश्यकता। चषकाच्या निमित्तानं केजी मित्र मंडळाला धन्यवाद द्यावे लागतील। जो भरोसा उल्लेश नाकवा यांनी आमचे
साई म्हणजे ऍपल पाटीलवर या ठिकाणी दाखवला तो सार्थ ठरवला ऍपलने, कारण काल एका रात्रीमध्ये त्यांनी संपूर्ण संघ बांधला होता आणि तो संघ सकाळी 5 वाजता या ठिकाणी थेट मैदानामध्ये आला आणि तरी सुद्धा अंतिम फेरीमध्ये ज्या पद्धतीने दिमाखदार पद्धतीने त्यांनी प्रवेश केला आणि अंतिम फेरीचं विजेतेपदाच्या शर्यतीत ते पाहायला मिळतात, त्या नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचं ही कौतुक आहे. थळेश्वर थळ पुरस्कृत प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचं सुद्धा आपण या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करूया. विकास दादा, एक गोष्ट कॉमन आहे, गेल्या कित्येक वर्षाची थळेश्वर थळ हे नाव पुन्हा एकदा फायनल मध्ये पाहायला मिळतंय. हा सुद्धा एक आनंदाचा आणि भाग्याचा क्षण आपल्या आयुष्यामध्ये येतोय, ते सांगण्यासाठी आपल्यासाठी तितकंच महत्वाचं असेल. या वेळचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, त्याच्यामुळं एक चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता, ऑफिशियली 10 धावांची अर्थातच आवश्यकता असेल, कारण अधिकृतरित्या आपण कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे आणि त्याच्यामुळे एका चेंडूमध्ये जर 10 धावा आल्या तर त्या कशा स्वरूपात येतील त्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. त्याच्यासाठी नो बॉलची वाट पाहिली जाईल ना. निखिलचा शेवटचा चेंडू, मोठा फटका जरूर खेळलेत, परंतु या वेळेला हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये असणार आणि सामना जिंकतोय नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघ. अभिनंदन डीजे. शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध ही स्पर्धा आपण या ठिकाणी संपन्न होताना दिसते. मात्र स्पर्धेचा अतिशय महत्वाचा शेवटचा गोड कार्यक्रम अर्थात कौतुकाचा कार्यक्रम म्हणजेच या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आदरणीय जगेश्वर यांच्या शुभ हस्ते